नमस्कार मित्रांनो, मी अमर धुमाळ. ही अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पोर्टल 2 महिने झालं बंद होते. यामुळे बऱ्याच महिला गोंधळात होते की महिलांना मिळाले तर काही महिलांना मिळाले देखील नाहीत. काही महिलांचे आधार सीडिंग नसल्यामुळे मिळाले नाहीत, तर काही महिलांचे फॉर्म अप्रूव्हल न झाल्यामुळे मिळाले नाही. पण आपल्या फॉर्मचे स्टेटस आपल्याला पाहायला पण मिळत नव्हते या 2 महिन्यामध्ये. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अशाच नवनवीन अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळून जातील. चला तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण हे पोर्टल ओपन करून घेऊ. जो आपण या योजनेमध्ये फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरने हे लॉग इन करायचे, किंवा जर आपण लॉग इन केलेला नसेल, जर हा फॉर्म आपण भरलेला नसेल किंवा आपण आपले सरकार सेवा किंवा CSC संचालकाकडून भरलेला असेल, तर त्यांच्याकडे जाऊन आपल्या फॉर्मचे स्टेटस चेक करू शकता. किंवा आपण जर स्वतः फॉर्म भरलेला असेल तर आपण स्वतःपणे आपल्या फॉर्मचे स्टेटस चेक करू शकता, किंवा यामध्ये किती पेमेंट जमा झाली, किती जमा झाली नाही, किंवा झालीच नाही, किंवा दुसऱ्या कोण सीडिंग बँक आहे त्या बँकेत जमा झालेला आहे. हे पण आपल्याला काही महिलांना माहीत नसते की आपल्या दुसऱ्या बँकेत खातं आहे आणि त्या बँकेत पैसे जमा झालेले असतील. तर तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेऊ. सर्वप्रथम ladkibehen.maharashtra.gov.in या साईडवर जाऊन आपण आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. या साईटची लिंक पण मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. म्हणजे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घ्या. यानंतर खाली कॅप्चा टाकून घ्या आणि लॉग इन या बटनावर क्लिक करा. तर मित्रांनो, लॉग इन झालेलं आहे माझं. लॉग इन झाल्याच्या नंतर आपण यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक करा. मोबाईलमध्ये जर ओपन करत असाल तर पहिले 3 डॉटवर जाऊन डेस्कटॉप मोडवरला क्लिक करा, म्हणजे आपल्याला असं पूर्ण व्यवस्थित दिसेल. यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक केल्याच्या नंतर आपला अर्ज जो भरलेला आहे तो अर्ज दिसतील आपल्याला. यानंतर आपण ॲक्शनच्या खाली या आयकॉनवर क्लिक करा. तर मित्रांनो, समोरच्या स्क्रीनवर ज्या खालच्या बाजूच्या 3 एंट्र्या दिसत आहेत लालमध्ये, त्या एंट्र्या आधार लिंक नसल्यामुळे फेल झालेले ट्रान्झॅक्शन आहेत. आणि वरच्या बाजूच्या ज्या हिरव्या कलरमध्ये 2 एंट्र्या दिसत आहेत त्या खात्याला आधार सेटिंग केल्याच्या नंतर ते पैसे जमा झालेले आहेत मित्रांनो. तर आपण जर आपले पैसे जमा झाले नसतील तर आपण लवकरात लवकर आधार सेटिंग करून घ्या, म्हणजे आपले पेमेंट खात्यावर लवकर जमा होईल. तर ही अपडेट एवढीच होती मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.